नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर 5:30 वाजलेले आणि त्यांचा डब्बा करत होते त्यावेळेसचं हा व्ह्यू आहे आणि इतकं सुंदर मस्त असं वातावरण होतं बस. तर आज स्पेशल होतं अख्खा मसूर. 4:30 वाजता उठलेली, पण डब्बा करायच्यामुळे व्हिडिओ काही मी शूट केलेला नव्हता. आणि नंतर मग चपाती होती स्पेशल आणि आज मी पोहे पण बनवलेले, थोडंसं वेगळं काहीतरी म्हणलं. पिहू स्कूलला जाण्यासाठी तयार झालेली आहे आणि श्री इथं गाडीवर चढण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. जेव्हा तो गाडीवर चढला त्यावेळेसच तो शांत बसलेला आहे. कसं आहे माहिती आहे का, लहान मुलांना गाडीवर चढायला किंवा गेटवर चढायला असं जास्त प्रमाणात आवडतं. मग पिहू स्कूलमध्ये म्हणजे स्कूलला गेलेली, नंतर मग मी झाडू मारायला घेतलेला आहे. म्हणलं आपण पिहू स्कूलला गेली, नंतर मग मी माझी घरातली कामं जी आहेत ती आवरायला घेते आणि सगळी कामं जी आहेत ती व्यवस्थित अशी होऊन जातात. नाहीतर मग सकाळच्या काही गडबडीत झाडून मारणे हे सगळं अशक्य होतं. म्हणजे होत नाही ते लवकर. त्यांचा डब्बा असतो, नंतर झाडू मारायचं, मग ते होत नाही. त्याच्यामुळे मग ते सगळ्यांचं आवरून दिल्यानंतरच मग मी झाडू मारायला घेते. तर हा बेडरूममधला झाडू मारण्याचं काम चालू आहे. नंतर मग चिल्ड्रन बेडरूम आहे. ह्याच्यामध्ये मुलांचं खेळणं सगळं जे एक्स्ट्राचं सामान असतं ते सगळं इथं ह्या रूममध्ये ठेवलेलं आहे. आणि नंतर मग मी हॉल आणि किचन घेतलेलं आहे. सगळ्यात किचन घेतल्यानंतर मग हॉलमध्ये झाडू मारायचं काम चालू होतं. आणि इकडं श्री जो आहे तो खेळत होता. लगेचच म्हणलं आपण लादी पण पुसून घ्यावी. आणि तर सगळं घर आवरून व्यवस्थित असं ठेवल्यानंतरच बरं वाटतं आणि म्हणजे दुसरं एक्स्ट्राचं काम जे आहे ते पण होऊन जातं आपलं. श्री जो आहे तो बाहेर खेळतोय, त्याच्यामुळे म्हणलं मग आपण काढून घ्यावी. तर हे असं आलेलं आहे आणि दिसायला खूप छान दिसतंय. हे मला तरी स्पेशली आवडलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आत्ता आम्ही जेवण करत आहोत. तर जेवणामध्ये आहे अख्खा मसूर, चपाती आहे, काकडी आहे, कांदा आहे आणि इथं माझं पिल्लू आहे. इथं बघ, इकडे बघ श्री. या मग जेवण करायला म्हण रे. तर मग मी गेलेली पार्लरमध्ये आणि आजचा व्हिडिओ इथं संपवतो. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य.